Variety of Mickey Mouse flowers. पूर्ण बॉर्डर आहे फुलांची. आम्ही आता पीक टू पीक गंडोला करायला जाणार आहे. एक मीटिंग प्लेस आहे. सगळ्या बाजूनी हॉटेल्स आहेत आणि खूप छान मध्ये राऊंड आहे. ओपन गंडोला आहे. अशा गंडोलात मी पहिल्यांदाच बसणार आहे. ओपन गंडोला. ट्रायंगल शेप जायचं आहे आम्हाला. एक बाजूनी जायचं आहे, त्यानंतर या टॉपवरून त्या टॉपवर दुसरं आणि रिटर्न तिसरं. बर्फ असताना इकडे स्कीइंग सुद्धा करतात बर्फामध्ये. त्यासाठी ट्रॅक्स तयार करतात मातीचा वापर करून. वळणं विंटर ऑलिम्पिक्स सुद्धा इथे विस्लरमध्ये झाले होते. सगळी छोटी छोटी मुलं माउंटन बाईक्स घेऊन. त्यांची काय ट्रिप आली का काय कोण जाणे. सगळे छोटे छोटे आहेत. आणि त्यांना हेल्मेट कसं मोठं वाटतं त्यांच्या एज आणि शरीराच्या मानाने. पण किती पॅकिंग छान केलंय. अगदी जॅकेट सगळं मस्त केलंय. पडलं तर लागू नये असं. बूट, नीचे गार्ड्स. इथे अशा माउंटन बाईक्स भाड्याने सुद्धा मिळतात. ब्लॅक कोम गंडोला ह्याच्यातून जायचं आहे आम्हाला. पीक टू पीक गंडोला. ह्या पीकवर जाणार, तिथून सरळ दुसरीकडे आणि लंच तिथेच आहे. बर्गर. ॲडव्हेंचर झोन. पीक टू पीक गंडोला म्हणजे असं आहे. एकीकडून वर चढायचं,
मग दोन्हीच्या मध्ये ग्रीन जो आहे पार्ट त्याच्यावरून दुसऱ्या पीकला जायचं आणि मग तिथून खाली उतरायचं. असा ट्रायंगल शेप गंडोला राईड आहे. पण जाणारच आहोत ना सामान घ्यायला. टाकून देतात ते त्यांनी. ऑलरूम चेकआउट सांगू ना. हो, छोटी छोटी मुलं पण त्यांची चालली. ती एस कॅलिबर गंडोला विंड मुळे बंद आहे. हो. विसलरला जिथे पहिले थांबलो होतो तिथे. काय ते आज लोक वर चढून आले ते ब्रेक मारित मारित गाडी चालली त्यांची. तेव्हा किती ओल्ड मॅन चालल्या मस्त. आणि ती याची गाडी नव्हती बर्फाची. लेगोलँडला म्हणजे लहान लहान पोरं ते गाडी टक्कर मारत नाही की तसं ते खाली विसलर त्याच्यातून शहर त्यांना दिसतं. त्रास. कार्टिंग सारखं. हा, त्याच्यात- स्लेज स्लेज. आम्ही बसलेलो तर कुठली गाडी चालवायची आपली आपली होती. जाम कुडकुडले थंडीने. हो ते खूप म्हणे खूप की थंडी आहे, खूप गुलाबी थंडी. फुलं खूप छान दिसतात. आम्हाला माहिती नाही, नाही तर नाही, आम्ही- आम्ही तर विसरलेलो. त्याला पण असा नियम असतो का की 6 महिनेपर्यंत व्हॅलिडिटी पाहिजे. बर्फाच्छादित शिखरं दिसायला लागली आणि इतक्या उंचावर आलंय. कालचे लेक्स वगैरे पण छान दिसतात. मुलांसाठी थोडंसं ॲडव्हेंचर शिकवायला लॉग्स ठेवलेत. बर्फ इकडून तिकडे हटवणारी हेवी व्हेकल्स, बर्फात चालणारी. आता आम्ही पीक टू पीक गंडोला ह्या पीकवरून त्या पीकवर निघालो. आपण ह्या पीकवरून त्या पीकवर चाललोय. हे छान दिसतं. दरीमधून चाललोय. गंडोला ना अच्छा, तो एकच पॉइंट आहे की peak to peak आहे. हे आपण दरीतून पलीकडे चाललो ना, म्हणजे पीक टू पीक. आता आपण थोडं खाली जाणार हे आणि मग वर main चढणार. आहे, हे main हे आहे. मेन आहे. हा. ती जे म्हणत होती ना काय सुंदरच नाही, सुंदरच नाही. वाव, केवढं सुंदर आहे. इथे मोटरनी पण येतात. ट्रेकिंग रूट सुद्धा आहेत.
बघ ना, चालत पण येतात. किती खालचा लेक पण छान दिसतोय. खोल दरीमध्ये नदीचं पात्र सुद्धा दिसतंय. असं डायरेक्शन खाली खाली जाऊन परत वर चढणार. एकदम तिथे एकदम खाली दरी. स्नो कवर्ड पीक्स लांबचे दिसतात. मुलाखत करायला बघणार 7.5ची. एवढं 5 लाख खर्च करणार ते नाही बघणार. नदीचं पात्र कसं झिगझॅग झिगझॅग दिसतंय खाली. त्या ग्लेशियर मधनं उगम पावलेली नदी. ते सगळे खाली लेक मध्ये जाणार. वाहताना इतक्या उंचावरनं काय दिसणार ते वाहताना. आपल्या गंडोलाचं हे पण दिसतं शॅडो. इथे राहणारे पण सगळं बघून बघत वर चढायला सुरुवात झाली. आम्ही त्या पॉइंट वरून आलो खाली. दरीमधनं परत वर चढत इकडे येतात. आम्हाला त्या इथून परत यायचा आहे. तो गंडोला तिकडचा दिसतोय. त्या रस्त्याने आम्ही परत येणार. दुसरा टप्पा पूर्ण होत आला. विंटरमध्ये इकडे सगळीकडे बर्फ असताना स्कीइंग ॲक्टिव्हिटीज होतात. त्यांचे ते ओपन गंडोला आहेत. ते बसून ते स्की याच्या सकट बसता येतं. थोडा थोडा बर्फ आहे शिल्लक. इथे पण एक टर्कॉइज कलरचा वॉटर कृत्रिम तलाव दिसतोय. सगळ्यात वरच्या पीकवर 2 पीकला जोडून हा ब्रिज बनवलाय. त्यासाठी ट्रेकिंग करतच जायला पाहिजे तिथपर्यंत. हा ब्रिज आहे तो. हे असे बायकिंग करणारे कसरत करत जात असतात. माउंटन रेंज दिसते इकडे. peak to peak mountain trail. People can reach there by walk, by cycling, by bicycles, अशा कॉम्पिटिशन्स पण असतात. by helicopter and by gondola.
Actually, you know what? I didn't really लाकडाचा बनवलाय बेर. have this sort of urge to walk on the edge rather than. इंडोर शॉप. आमची बर्गरची ऑर्डर इथे दिली. On days like these and days like these, days in the sun. इकडे पण एक कृत्रिम तळ केले. आता बिलकुलच नाही. मी पण आता युट्यूब सुरू करणार. ते टेरेस रेस्टॉरंट छान दिसते. एकूण सगळं छान आहे, मला आवडलं. नाही अरुण, लेक पण तू खाली इतका छान तिथे फोटो काढत होता. आता आमचा त्रिकोणातला तिसरी बाजू चालू झाली. परत बॅक टू पॅव्हेलियन विस्लर. आणि तू इथे येऊन गेला इंडियात. त्या आणणं पण केवढं हे होतं. मग ते सगळं फोन केला, मग इंडिगोचं ऐकलं, कोणी आणलं. बापरे, त्याचं टायमिंग हे बाहेर झालं असं बोलत होतं. कुठे हे बाहेर झालं? 1 साडे घेतलेल्या सायकली सगळ्या बरोबर आहे. दोन्ही प्रकारचे गंडोला इथे एकत्र आले. डायरेक्ट वर आहे. हा, आपण जसं डायरेक्ट आपण पिक टू पिक गेलं ना, तसं नाही राऊंड. या इकडनं आता कसं जाऊन मग ते इथे सायकल. बघ दोन्ही प्रकार एकत्र आलेत. हो, तेच 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 बघते. दोन्ही प्रकार एकत्र आलेत आता. ते ऍडव्हेंचर क्रॉस झाले इकडून तिकडे. मागून येतात किती. आपली वायर वर आहे, त्यांची वायर जरा खाली आहे. सायकलचा स्टँड आहे, सीट बेल्ट आहे. सायकली लटकावून ते सगळे सायकली लटकावून चालले. तयासाठी असेल मला वाटतं. हो हो, सायकली आहेत त्यांच्या. सायकली लटकावून चाललेत आणि मग वरून खाली येतात जोरात. मुलगी आहे ते बघ. हो, मस्त आहे.